मी कराडच्या शाळेत गेलो होतो, पालक सभा चालू होती आणि त्याच वेळी मुलांचे तपासणी करायला डॉक्टर आले. त्यांचं काम संपलं, माझंही काम वेळ संपलं. आम्ही दोघे जण चहा प्यायला एकत्र आलो. मी डॉक्टरांना सहज विचारलं की डॉक्टर काय म्हणतात, काय म्हणून म्हणाली. 99.99% पोरांचे दात वाया गेलेले आहेत. 3 ते 6 बघा, 3 ते 6 99% मुलांचे दात किडलेले. मुलांची स्थिती आहे, दातांची स्थिती. त्यामुळे मुलाचं शारीरिक आरोग्य, अन्नमय कोश कसा आहे, कसा असला पाहिजे, सुदृढ घोटीव शरीर पाहिजे, घोटीव सुदृढ शरीर पाहिजे. हे पहिला मुद्दा. म्हणजे त्याची वाढ योग्य पद्धतीने झाली पाहिजे. कुठेतरी वेडं वाढलंय असं होता कामा नये. ठीक आहे. दुसरं, ताकद पाहिजे अंगामध्ये मुलांच्या, बळ. अन्न खातो ना, त्याने ऊर्जा शक्ती निर्माण झाली पाहिजे पुरेशी. दुसरा मुद्दा. तिसरं, लवचिकता पाहिजे शरीरामध्ये. शरीर कसं पाहिजे, पोलादी तांबेसारखं, बरोबर ना. पुण्यात राहिलेत का ते डोंबारी दिसतात, क्वचित दिसतात ना. पोलाद आकार दिलं पाहिजे. त्या दोरीवरून चालायचं असेल तर काय, हा बरोबर की नाही. दोरीवर चाललं, मलखांब चालतो अजून पुण्यात चालतो ना, आणि खांब्यावरचं मलखांब चालतो ना. कसं शरीर लागतं, लागतं ना. हा, कौशल्ययुक्त शरीर कसं पाहिजे, लवचिक पाहिजे आणि कौशल्ययुक्त पाहिजे. कौशल्याचं तुमच्या दररोजच्या जगण्याचं उदाहरण घेतो. सीधी उंगली घी नाही निकलता. म्हणजे काय, तुपाच्या त्या बाटलीतलं सगळं थेंब न थेंब तूप काढायचं असेल तर हात सरळ करून चालतं का. त्या गळ्याजवळ बाटलीच्या काय करायला लागेल, एडी करणी पडते ना. तो एक एडी, हे कौशल्य आहे. एडी करणारी कौशल्य, असं कौशल्य पाहिजे मला. आहे का आता. खरडा नावाचं गाव माहितीये का, खरडा. खरड्याची लढाई नाही माहिती, मला माहिती. इतिहास इतिहास प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे खरड्याची लढाई. धाराशिव जिल्हा आणि नगर जिल्ह्याचं सीमा जी आहे त्या सीमेवरचं गाव आहे. तुम्ही भुईकोट किल्ला आहे. तर त्या खरडा गाव एकेकाळी पुस्तकात खरड्याच्या लढाईसाठी प्रसिद्ध होतं. आता वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. काय सांगा, मुंबईत विशिष्ट प्रकारच्या चोऱ्या झाल्या की पोलीस पहिले तिथे जातात. त्या गावाची रचना अशी आहे की असं बशीसारखा रचना आहे. बशी चारी बाजूला डोंगर आहे आणि मध्ये तळात सगळी वस्ती आहे. त्या गावाच्या एका विशिष्ट भागामध्ये ही मंडळी असतात, राहतात तिथे. वस्ती काय असे करते, अगदी कौशल्याने चोरी करतात. ते सांगत नाही तुला त्यांचं कौशल्य सांगत. पण ती चोरी झाली की मुंबईत थेट पोलीस येतात आणि खरड्यात येतात. ते पोलीस आले की मग हे सगळे कौशल्यवान माणसं त्या सगळ्या डोंगरात पळायला. डोंगरावर एकही झाड नाही, असंख्य दगड आहे. त्या दगड गोंड्यात ते धावायला. धावण्याचा वेग काय असेल त्यांचा, धावण्याचा वेग काय असेल. ते पळणाऱ्या हरणाला पकडू शकतात, पकडतात. हा त्यांचा धावण्याचा वेग आहे, कौशल्य आहे. एवढंच नाही, त्याच्या पुढचं आणखीन एक कौशल्य आहे. ते पुढे आणि मागून पोलीस धावतायत. ते धावतायत आणि मागून येणाऱ्या पोलिसांचं कपाळ फुटतंय, नाक फुटतंय, डोळं फुटतायत, दात पडतायत. कसं शक्य आहे. ते धावतायत पुढे आणि ह्याचं डोकं फुटतंय, दात पडताय. कसं शक्य आहे. पायाने असं शक्य आहे. हो, स्पीड तर आहेत ना, पण यांचं कपाळ कसं फुटतंय जमिनीत पडल्यामुळे. हे बघा, हा जो आपला पाय आहे, पायाचा पंजा आणि बोटांची सुरुवात तिथे होते, त्याच्यामध्ये खड्डा आहे. पाय टाकताना पायाखाली आलेला दगड इतक्या कौशल्याने घट्ट पकडायचा आणि मागे फेकताना इतक्या जोरात तो मागे फेकायचा की मागून येणाऱ्याचं काहीतरी नक्कीच फुटेल. जिथे लागेल ते फुटेल.
याला कौशल्य म्हणतात. याला कौशल्य म्हणतात. ठीक आहे. असं कौशल्य पाहिजे मुलांकडे. ऐकलं नाही मी? नाही शक्य? कसं शक्य आहे? धावू नको पडशी. बस हा मूलमंत्र आहे आपला. धावू नको पडशी. धावलं नाही तरी हात उपयोग काय. त्यामुळे सुदृढ असली पाहिजे, पुरेशी ताकद, बळ पाहिजे, लवचिकता पाहिजे, कौशल्य पाहिजे, सहनशीलता पाहिजे. सहनशीलता म्हणजे काय झालं? त्याला सहनशीलता नाही. महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात सगळ्यात जास्त तापमान 48, चंद्रपूर, अकोला. त्या तापमानामध्ये आमचं मूल दिवसभर बोंबलत हिंडलं आणि त्याला काही झालं नाही. ठीक आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तापमान म्हणजे थंडी, सगळ्यात जास्त थंडी निफाड तो परिसर आहे नाशिक जिल्ह्यातला. निफाड 3 वगैरे डिग्री, काही वेळा ते 9 पडतं, त्याचं ते गोठतं बर्फ होतं. अशा थंडीमध्ये आमचं पोरग रात्रभर काय केलं? गोंधळलं. आणि कोकणातल्या पावसामध्ये आणि तोही फार नाराज झालेला आहे. 12 तास नसतोच. जिथे आठवडा सूर्यदर्शन व्हायचं नाही अशा पावसामध्ये 12 तास, गुडघाभर चिखलामध्ये 12 तास, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास पोरं त्या पावसात भिजताय आणि त्याला घरी आल्यानंतर काहीही झालं नाही. त्या मांजराच्या किंवा मांजराच्या पिल्लाचं किंवा मांजरीचं वर्णन काय करतात? तुम्ही त्याला धरा आणि कसं घेता? पडताना कशी पडतात? पायावरच पडतात. ही आमची पोरं या 3 ऋतूमध्ये कुठेही कधी त्याला म्हटलं जा तिकडे, गेला, आनंदाने गेला आणि त्याला काही झालं नाही. अग्निवीर बनायचं असेल तर पुणे 36, 40 या सियाचीन मध्ये काय काय करायचं तिथे? 12 तास, 3 तास नाही, 3.5 तास नाही, 12 तास उभं राहायचं. अरे पाहिजे ना क्षमता मुलामध्ये, तर ते अग्निवीर होणार ना. 6 महिने त्या समुद्रात राहता आलं पाहिजे. 6 महिने, एकदा गेला की 6 महिने पुढे जमीन दिसत नाही. बिल्टी काही होता कामा नाही. आम्ही इकडे मास्टर बाजारात गेलो तर आम्हाला काय घरी येऊन बेजार, त्या समुद्रावर काय. तर त्यामुळे ही मुलांची सहनशीलता वाढली पाहिजे, प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे, असं शरीर पाहिजे. आणि हे 5 गोष्टी असतील स्वाभाविकपणे 6वी गोष्ट, मुलं निरोगी राहतील, त्यांचं आरोग्य निरामय राहील. निरोगी आणि निरामय शरीर, अन्नमय कोश, त्याची ही लक्षणं आहेत 6. असं शरीर पाहिजे मुलांचं. ठीक आहे. आता असं शरीर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? काय सांगताय? बद्धकरचं काय सांगू नका. असं व्यायाम वगैरे, खेळ वगैरे, हा कसं शक्य आहे? मग अभ्यास कोणी करायचा होता? काल बघितलं मी, आई अभ्यास झाला, पुढचं वाक्य म्हणजे जाऊ का म्हणायच्या आत हा असं कसं झाला? त्याची प्रमाण जास्त आहे, त्यांचं प्रमाण जास्त आहे. हे 0% आलं पाहिजे तरच ते शक्य. त्यामुळे पहिलं काय सांगितलंय? क्रमाने सांगतो. पहिलं सांगितलंय मुलांना 10 तास झोप मिळाली पाहिजे उत्तम आरोग्यासाठी. एक शब्दप्रयोग आपण सगळेजण सतत ऐकत आलोय. लवकर निजे लवकर उठे, तया आरोग्य ज्ञान मग संपत्ती. सगळ्यात शेवटी पहिली संपत्ती नव्हे, आरोग्य ज्ञान
संपत्ती भेटेल. आता आरोग्य म्हणत असताना पुन्हा अन्नमय कोश येतो. आरोग्य दोन प्रकारचं आहे. एक आहे शारीरिक आरोग्य आणि दुसरं आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य बिघडलं आणि आपण त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टर कुठल्या गोळ्या देतात? मोठ्याने लक्षात आलं का काय गडबड आहे ती? हा, झोपेची गरज किती आहे? 10 तास. कोणाला? आणि आईला मिळते का? म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की इथे 10 दिवस या, निवासी या. मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगतो की हा 10 दिवसाचा वर्ग म्हणजे प्रशिक्षण नाही, हे माहेर पण आहे. उद्यापासून सुरू करूया का? अरे अवघ्या महाराष्ट्रातल्या त्या बघा, सांगलीला 64 जण, ठीक आहे, 2 जिल्हे, नाशिकला 55 जण, नाही सांगलीला 70 जण, नाशिकला 55 जण, संभाजीनगरला 60 जण, नागपूरला 110 जण निवासी प्रशिक्षण वर्ग. मला पुण्याचं अजून काही कळत नाही. मी जिथे जिथं जातो तिथं सांगतो 10 दिवसाच्या वर्गाला या सगळ्या ताईंनी आणि दादांनी सुद्धा. आणि 10 दिवसाचं माहेरपण म्हणजे तुम्हाला हक्काचं माहेरपण असतं तरी त्यांना विचारांना कुठेही नसतं, त्यामुळे त्यांना सुद्धा माहेरपण. तुम्ही माहेरी जाता ना त्या हक्काच्या, तिथं सुद्धा गोड बोलून लोक तुम्हाला फसवतात. बघा तुम्ही तिथं गेल्यात तर किती भाऊजे म्हणते, काही तुमच्या बंधूंच्या तुमच्या हातची अमुक भाजी आवडते, करा ना जरा. मी बऱ्याच दिवसात तिथे आणि मला जमतच नाही हो असं म्हटलं की आपल्याला स्फुरण जमतं. पोरगी कोणाची असं म्हणून आपण, पण तुम्हाला कळतच नाही की तुमच्याकडून गोड होऊन कसं तुम्हाला काम करून घ्यायचं. इथं तसं काहीच नाही. बघा सकाळी 5:30ला गरमागरम चहा, निवासी शिबिर. 7:30ला चहा नाश्ता, ठीक आहे. 12:30 वाजता जेवण, पुन्हा 4:30-5 वाजता न्याहारी चहा. रात्री 8 वाजता इथं कोण बसलेलं आहे? 8 वाजता जेवतात घरी आहे का? नशिबात इथे आहे स्वतः म्हणून सगळंच आहे पुणेकरांचं. आम्हाला मुंबई डोंबिवलीची सवय हो. आमचे 50 पावलावर भाजी केंद्र ना, पोळी भाजी केंद्र ना, म्हणून भेटतो. पण ते स्वयंपाक करताना कोणी असं आहे का गुणा कधीच विचारलं नाही? पोराला नाही, पोराच्या बाबाला नाही, आजीला आज भाजी काढते विचारतच नाही. काय विचारताच येत नाही म्हणून जे बनवतो ते मुखाने ना. इथं तुम्हाला कुणीही विचारत नाही, तुला सांगत नाही. आहे का विचाराय का? हा इथं बसायचं ताटावर आणि कालचा मेनू आज नाही, बरोबर. सकाळी 4:30ला उठायचं, रात्री 10:30ला झोपायचं. बस, काही व्याप नाही, बिलकुल कसला पण व्याप नाही. हे वही घ्यायची, पेन घ्यायचं, शिट्टी वाजली तेव्हा बसायचं. समजा का? बसल्यानंतर काय करायचं त्याचं काही बंधन नाही. ती न्याहारी असो, आता जेवणानंतरच सत्र असो. पण किती तर माहिती मला कुठे बघणार तिकडे काय चालले पाहिजे, त्या खुर्च्यांच्या पाठीमध्ये काय चाललंय कोण बघणार. तर म्हणून अन्नमय कोश पहिला मुद्दा आहे, मुलांची 10 तास झोप झाली पाहिजे. आता होते का? नाही.
पुण्यात रात्र किती वाजता होते आणि सकाळी शाळेत किती वाजता यायचं असतं? चला, मुलांची झोप झाली का? 10 तास. कोण जबाबदार आहे? बिलकुल. मी पालक नाही म्हणत त्याला, आई बाबा. आई बाबा जे पालक आहे ते आपल्या मुलांना 10 तास झोपेची व्यवस्था करतात. त्यांना आता माहिती नाही आणि म्हणून मी सांगतो काय करायचं. आता मुलं उशिरा का झोपतात? तुम्ही जी वेळ सांगितली ना ती तुमची वेळ झोपायची, मुलांची नाहीये. मी काल एक शब्द प्रयोग केला होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय केलं. संध्याकाळपर्यंत आपली झोपायची वेळ काय होती? लहानपणची दिवे लागली. लक्षात घ्या, आपण दिवे लागलेला झोपत होतो न जेवता. आपल्या एका मित्राचा चिरंजीव असाच, तेव्हा तो भजन काय भैरू पैलवान नावाचा सिनेमा आला होता. मी 80च्या आसपासची घटना सांगतोय. तो दिवसभर असा बाहेर गुंजळायचा आणि चांगला धबधुल्या होता आणि जाम म्हणजे मातीने अख्खा माखलेला. संध्याकाळी घरी आला की आमच्या वहिनी त्याला असं उचकळून काढायच्या पाण्यात आणि झाली. आता त्याला जेवायला वाढीपर्यंत झोपायचा, जेवायचंच नाही. आणि सकाळी 4:30ला उठायचा आणि म्हणायचा मला जेवायला वाढा. सकाळी 4:30 वाजता भूक लागलेली असायची ना. दिवसभर खेळल्यानंतर पहिले काय झोप, जेवण नंतर. तर त्यामुळे मुलांची झोप 10 तास होते का? आता मी एका ठिकाणी गेलो होतो, दुपारची शाळा. तर म्हणाले हो आमच्या मुलांची शाळा होते, झोप होते. झोपतात किती वाजता? 12 वाजता. उठतात किती वाजता ना? सकाळी 10 वाजता. येस झाले. सकाळी 10 वाजता उठणाऱ्या मुलांची झाली ना 12 तास, 10 तास झोप झाली पूर्ण. रात्री 12 सकाळी 10 झाली झोप. मग त्या दोघी आईंना विचारलं, योगायोगाने सुदैवाने यांची मुलगी आणि यांचा मुलगा एकाच शाळेत शिकून डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, IT वगैरे जे काय झाले. आणि योगायोगाने यांच्या मुलाचं यांच्या मुलीशी लग्न ठरलं. आता तुम्ही सांगा, तुमची सून 10 वाजता उठणारी पुन्हा कुणाला हवी? तर हात वर करा. मुलीला 10 वाजेपर्यंत झोपायचं स्वातंत्र्य आहे, पण सुनेला आहे का? आई इथे बसल्यापैकी कुणाला? किती उशिरा झोपली? शाळेत जायचंय ना, वर्गाला जायचंय ना, सगळं करून जा. करून आलात ना सगळं? जर इथे निवासी आला असतात तर कटकट होती का? होत नाही. बघा तुमचं तुम्ही, तुमचा गैरसमज आहे. तुमची एक आंदोलन करताय काय की मला असं वाटतं की जे आपलं म्हणजे तुम्ही केलंय पण तसं स्वतः तुमच्यावर अवलंबून ठेवलंय त्यांना. पण तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर ना ते काय काय करतात तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला वाटतं काय की किती आपली आतुरतेने वाढ काही नसतं. बरं ते वाट बघत असतात तुम्ही कधी एकदाच्या जाताय घराच्या बाहेर. स्वातंत्र्य तर त्यामुळे तुम्हाला का घरी राहायचंय म्हणजे मला 10 दिवस मिळतंय स्वातंत्र्य. हा बाहेर पण खरं बाहेर पण इथं मिळतंय ते सुद्धा तुम्हाला नको आहे. मस्तपैकी दुपारी 1 तासभर झोप घ्यायची, रात्री 3:30 4:30 झाली की नाही झोप 8 तास. पण ते इथं लागतं ते नाहीये. बघूया पुढच्या काळात येतं का, म्हणजे देशा बदलल्या तरी येईल का? तर 10 तास झोप आज मुलांची होत नाही याचं कारण असं आहे की तुम्ही उशिरा झोपता. जेव्हा केव्हा तुम्ही मुलं झोपता तेव्हा मुलं तुमच्या बरोबर झोपतात. कशी झोपतात बघा. अंगावर हात टाकतात, अंगावर पाय टाकतात, आईचं गळ्यातलं धरतात, आईच्या कानातलं धरतात, आईचा पदर, आईची वेणी, हे सगळं धरणं म्हणजे काय आहे? सुरक्षितता, आधार, भयमुक्त, चिंतामुक्त. आम्हाला तुमच्या पुढ्यात झोपायचं आहे, पण तुम्हाला तुमची कामं महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही कधी झोपताय याची वाट बघता येते. मोबाईल हे
तुम्हीच त्यांच्या गळ्यात बांधलेलं काय आहे, संकट आहे. त्याच्यावर स्वतंत्र आपण बोलणार आहोत. मोबाईल आणि टीव्ही मुलांची कधीच गरज नव्हती. मुलांना तुमच्या जेव्हा ते तुमच्या पुढ्यात असं झोपतात ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भावना शंभर नव्हे 200 कुठली, मी आता आईच्या, बाबाच्या, आजीच्या, आजोबांच्या पुढ्यात झोपले, जगातली कुठलीही ताकद माझं वाकडं करू शकत नाही, हा विश्वास तुमच्यावर आहे. आणि म्हणून तुम्ही कधी झोपताय त्याची ते वाट. तुम्हाला काम आहे, मान्य आहे, 10 काम आहेत किंवा 11 वाजता तुम्ही झोपा 12 वाजता. पण त्या मुलांना 8 वाजता झोपायला मदत करा. मदत किती मिनिटं? 5 ते 10 मिनिटं. जे 11 काम आहेत ना, 10 काम आहेत, त्याला जो लागेल तो वेळ द्या, पण त्याच्यातला 10 मिनिटाचा वेळ या मुलांना द्या. 8 वाजता झोपायला. काय प्रक्रिया असं? मुलं दुपारी शाळेत जातात, शाळेत घरी जातात. पहिला मोठा उपयोग थांबवायचा घरी गेल्या. काय? तुला जेवायला घालायचं आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम त्याच्याशी मानकूट करायची त्या मुलाची. आणि काय करायचं? दाबायचं मानकूट. पहिलं बंद करायचं. दुपारी झोपणं मुलांची गरज नाही. काय 5-7 मिनिटं आहे. तर ती मानकूट दाबून मुलांना झोपवणं बंद करायचं. ठीक आहे. मी कल्याणला जेव्हा माझा मुक्काम होता, तो एका सकाळी एका शाळेत गेलो 7 वाजता. 100 मुलं बसली, ती 1ली ते 7. अध्यापक म्हणाले की मुलाशी गप्पा मार. चला गप्पा तर गप्पा. मी मुलांना पहिला प्रश्न विचारला, सूर्य उगवताना किती मुलांनी पाहिला आहे? सूर्य उगवताना किती मुलांनी पाहिला? किती मुलांनी आपण केला असेल? मुंबईत काय 2 मुलांनी आपण. मी त्या दोन्ही मुलांना उभं केलं. म्हटलं बाळांनो, सूर्य उगवताना बघण्याचं पाप तुमच्या हातून का घडतंय? एक जण म्हणाला दुधाच्या पिशव्या घरोघरी पोचवायच्या असतात. दुसरा म्हणाला वर्तमानपत्र घरोघरी पोचवायचं असतं. घराला मदत करत होते, दोघे साथीचे होते. आता उरल्या मुलांचं मी काय वर्णन करतो? ते कोण आहे? ते सगळे सूर्यवंशी आहेत, आडनावाने नाही. सूर्य उगवल्याशिवाय उठत नाही. आता सांगा, आपली मुलं सूर्य उगवताना बघायला हवा की नाही त्यांनी? जर उगवताना बघायला हवा असेल तर 6 वाजता आत उठलं पाहिजे. तर 6 वाजता उठायचं असेल तर रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? 8 वाजता झोपलं पाहिजे. 8 वाजता झोपण्याच्या अगोदर त्यांना 1 तास आईच्या हातचं जेवायला मिळालं पाहिजे. आईने शक्य नसेल तर सांगा, आपण शाळेला सांगू, आम्ही तिला सांगू. सगळ्या शाळांमध्ये संध्याकाळी 7ला मुलांची जेवायची व्यवस्था करा. संध्याकाळी 7 वाजता आईच्या हातचं ताजं जेवण मुलांना मिळालं पाहिजे. आणि दुपारी न झोपवता सकाळी 6 वाजता उठले ना, शाळेत आलं, ताजं दवा नव्हतं की नाही, घरी गेलं, काय त्याला करायचंय ते करत राहिलं. संध्याकाळी 6-6:30ला एक मूल दुपारी न झोपलेलं दिवसभर काहीतरी करते असं मूल, काय स्थिती असेल त्याची? गळपटेल ना? गळपटेल की नाही? गळपटेल म्हणजे काय? त्याला पैसे भूक लागेल, दमलंय ना ते, दिवसभर शरीर वापरले ना, दमेल, मग आंघोळ घाला त्याला, 7 वाजता जेवायला घाला आणि 8 वाजता झोपायला मदत करा. काय करा? त्याला म्हणायचं, चल तुला झोपवते. मला झोपून चालली कुठे? चला आपण झोपूया. पण लक्षात ठेवायचं, आपल्याला झोपायचं नाही, त्याला झोपायचं आहे. तर ते जागा राहील आणि आपण झोपलो, मग ती कामं कोण करणार? 12 वाजेपर्यंतची. आपण झोपूया, त्याला खुशीत घ्यायचं. जमलं तर एक गाणं म्हणायचं. कुठलं गाणं म्हणा? शांताबाई, तिसरी वल्ली, ही दोन्ही गाणी म्हणू नका. हे म्हटलं तर पोरं नाचायला लागतील. झोपायचं आहे, शांत आणि स्थिर झोप त्यांना मिळाली पाहिजे. रात्रीची 10 तास शांत स्वराची अंगाई म्हणा. तर काही जणी म्हणतील आमची अंगाई ऐकून पोर झोपणारच नाही, तर नका म्हणू, नका म्हणू. नाही ना म्हणताय तुम्हाला, तुमचा आवाज एवढा सुरेल आहे ना, नका म्हणू.
मग तुम्ही काय करा, एक गोष्ट सांगा. कुठली गोष्ट सांगणार? सद्गुणाची गोष्ट सांगा. भूतांची गोष्ट नाही, त्याला भयमुक्त झोपायचंय ना. राक्षसाची गोष्ट नाही. लाडी लवाडी, हिसाब किती, पंचतंत्र या वयात मुलांना या गोष्टी सांगायच्या नाही. लक्षात ठेवा. सद्गुणाची एक गोष्ट सांगा. गोनी दांडेकर हे नाव ऐकलंय? आहे, पुण्यात आहे गोनी दांडेकरांचे भक्त. त्यांचं पुस्तक आहे, अप्पाबळवंत चौकात मिळतं. पुस्तकाचं नाव आहे आईची देणगी. दररोज एक सद्गुणाची कथा तुम्ही मुलांना सांगू शकता. आईची देणगी, गोपाळ नीलकंठ दांडेकर. एक सद्गुणाची गोष्ट सांगा. नाही जमली नका सांगू, किमान चोपटा मुलांना. किमान चोपटा. कसं चोपटा? दाखवून प्रात्यक्षिक करून. कसं झोपटता मुलांना लवकर झोपण्यासाठी? सावकाश का? सावकाश का? असं का नाही? असं का नाही? सावकाश का? आईचा स्पर्श. अजून मुलांना शांत स्थिर सुरक्षित झोपायचंय. त्यांना सुरक्षिततेचा अनुभव. पहिला अनुभव सुरक्षिततेचा कुठला आहे? 9 महिने सुरक्षित. आईची नाडी आणि त्या बाळाची नाडी, आईच्या हृदयाचे टोके आणि हे उपटण्याचे टोके, ही सुरक्षितता आहे. ही नाही. म्हणून झोपायचं कसं? प्रेमाने नुसतं नाही, ते नातं, तो पूर्वानुभव, सुरक्षिततेचा, उदारपणाचा, चिंतामुक्त, भयमुक्त तो. आता काही मुलं कधीतरी आठवड्यातनं 15 दिवसातनं झोपेत अंथरूण ओलं करतात ना. का? दिवसाभरात त्यांनी काहीतरी भीतीदायक अनुभवलेलं असतं. त्या भीतीतनं बाहेर पडण्यासाठी त्यांना सुरक्षितता हवी. कोण देणार? आईच्या कुशीमध्ये, बाबांच्या कुशीमध्ये, आजी आजोबा. अशी सुरक्षित झोप तुम्ही झोपटायला लागा. गाणं म्हणू नका, गोष्ट म्हणू नका, किमान झोपटा. तुमच्या 3 ते 5 मिनिटात मुलं झोपतो. पांघरूण झाला, तुमची कामं करा ना. ठीक आहे. एक संशोधन असं सांगतंय की जी मुलं किंवा मोठी माणसं कुठल्याही कारणाने रात्री 10 ते 3 या काळात जागी राहतील, झोपणार नाही, ती माणसं त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये आत्महत्येकडे वळतील. कारण हा जो काळ आहे, हा नैराश्यावर मात करणारे स्त्राव आपल्या शरीरामध्ये निसर्गतः झोपल्यामुळे निर्माण होतात. जागेच राहिलो तर होतील का? नाही होणार. नैराश्य आलं, नकार आला, पचवण्याची क्षमता आहे का? नाही. ज्या दिवशी झोप पूर्ण होत नाही त्या दिवशी आपली सकाळ कशी सुरू होते बघा. चिडचिडेपणा, पटकन राग येणं, 2 शब्दात कचकन पाणी येणं डोळ्यातनं. हे काय आहे? लक्षात घ्या, आपलं मानसिक आरोग्य कशावर अवलंबून आहे, नुसतं शारीरिक नव्हे. आता मुलांच्या 1000 तक्रारी तुम्ही मला सांगा, मला माहितीये. मुलं अशी करतात, मुलं तशी करतात, हे करतात, ते करतात. त्या सगळ्याचं मूळ जे आहे ते झोप आहे. अन्नमय कोश नीट व्हायचा असेल तर मुलांची 10 तासाची झोप रात्रीची, मुलांना दिवसा झोपणं त्यांची गरज नाही. त्यामुळे 10 तास झोप अन्नमय कोशाची पहिली गरज आहे. दुसरं आहे दमेपर्यंत खेळणं. हे सगळं शरीर वापरणं, सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय वापरणं. उलट सांगतो, दिवसाभरात आपण मुलांना नको हा शब्द किती वापरतो तो मोजायचा. कसा वापरतो? इथं उभं राहू नको, तिथं बसू नको, याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, हे करू नको, ते करू नको. खरं काय? हे मला माहिती आहे. मी सांगितलं होतं त्याला तिथं उभं राहू नको म्हणून, पडला. नको सांगणं सोपंच आहे. का नको? ऊन लागतंय, या किती उभा राहा. तिथं का बसू नको, मला सांगून घ्यायचंय, या खुर्चीत बस. पर्याय द्या. आणि म्हणून
सांगितलंय 90% बुद्धीचा विकास कधी होईल? 10 तास झोप झाली, 3.5 तास शाळा झाली, जेवण खाण्यात 1-2 तास गेले, उरलेला सगळा वेळ मुलांनी हे सगळं शरीर वापरण्याचं स्वातंत्र्य, मोकळी आणि मदत मिळाली पाहिजे. हे सगळं शरीर वापरलं पाहिजे त्यांना वाटेल तसं वापरलं पाहिजे. आम्ही सांगू तसं नाही, त्यांना वाटेल तसं वापरलं पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून तो अभ्यासक्रम घेतोय ना, काल त्यांनी शब्दप्रयोग केले, मुक्त खेळ, नियंत्रित खेळ, हे सगळे शब्दप्रयोग आहे तिथे संबंधित आहे. स्वातंत्र्य, मोकळीक आणि मदत. जेव्हा एखादा खेळ ताई वर्गात पाण्यासंबंधित खेळत असेल तेव्हा 25च्या 25 मुलं तो खेळ नाही खेळणार हे ताईने पहिलं मान्य केलं पाहिजे. कारण आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि दर 33 मिनिटांनी पंचमहाभूतांचा प्रभाव शरीरावरचा बदलतो. जेव्हा काही पाण्याकडे घेऊन जातात तेव्हा माझ्या शरीरावर जर वाताचा प्रभाव असेल तर मी काय करेन? मी पाण्यात जाणार, मी मैदानात धावायला लागेल, कारण माझ्यावर तेव्हा वाताचा प्रभाव आहे. तर ते स्वातंत्र्य ताईने मला दिलं पाहिजे. 4 मुलांना तुला नाही का पाण्यात द्यायचं? बरं ठीक आहे. काय करणार आहेस तू? बरं ठीक आहे, मला अडचण आली तर सांग. त्याला स्वातंत्र्य म्हणतात. असं कसं? माझं ऐकत नाही, मी एवढं सगळं कष्टाने केलं आणि सगळ्या मला सगळ्यांनी केलं. शिस्त म्हणते, शिस्त गेली उडत शिस्त. मुलांना शिस्त नको. तुम्ही शिस्तीनं वागता का? हो की नाही सांगा की? बघा बाहेर जाऊन कमला कशा करता मुलं ही निरीक्षण करतात जेव्हा तुम्ही शिस्त सांगता. म्हणून 10 तास झोप, उरलेला सगळा वेळ काय करायचं? मुलांनी खेळायचं. म्हणजे काय? व्हॉलीबॉल खेळायचं नाही. घरी गेल्यानंतर आईच्या धुणं वाळत करण्याची काठी घेऊन मुलं काय करतात ना घोडा. त्यांना तुम्ही बाजाराचा घोडा आणून दिलाय का? मग आमचा हाच घोडा आहे ना. तुम्ही मान्य करा, आपल्याला नका. आम्हाला कशाचा आनंद आहे समजा. आमचं हे सगळं शरीर वापरण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे खेळ. अन्नमय कोशाचा विकास व्हायचा असेल तर या सगळ्या दैनंदिन कर्मींचा वापर केला तर लवचिकता येणार ना, तर चरबी कमी होणार ना. आजचे सगळे आई बाप मुलांना ज्या पद्धतीचं अन्न देतात त्याच्यातली जी ऊर्जा निर्माण होते ते वापरण्याची व्यवस्था कुठे आहे का? नाही, कुठेच नाही आहे. ना शाळेत आहे ना घरी आहे. एक जुनी मुलं असलेली आई आली मला म्हणाली, विषय चालू होता टीव्ही आणि मुलांचा. ती म्हणाली मी माझ्या घरातला टीव्ही बंद करेन. मुंबईत माझं घर 10 बाय 10 आहे. घरातलं पहिलं पाऊल बाहेर रस्त्यावर पडतो. त्या दोघांचं काय सांग? टीव्ही बंद कर. त्या दोघांचं काय? मी तिला म्हटलं घर आणि शाळामध्ये जे मैदान असेल त्या मैदानात दोघांना घेऊन जा. तू सावली बस त्या म्हणा त्या दोघांना म्हणून खेळ. महिन्याभरात भेटली. काय झालं? 100% यशस्वी. इतके खेळतात दमतात. आई भूक म्हटलं की लगेच त्याला घरी घेऊन जाते. दोघांना बरोबर घेऊन तिघांना आम्ही स्वयंपाक बनवतो. जेवले की झोपले. टीव्हीची गरज असते. त्यामुळे जे अन्न मुलं खातात ती जी ऊर्जा निर्माण होते त्याची वापर करण्याची व्यवस्था कुठे आहे? म्हणून खेळ. पंतप्रधान झाल्यावर पहिल्याच मन की बात मध्ये 10वीच्या मुलांना काय प्रश्न विचारला होता? दिवसाभरातनं अंगातनं घाम येतो का? अभ्यास करून घाम येतो. 99.99% घाम येतो. तो घाम खेळा. मैदानात खेळल्यामुळे जो घाम येतो तो मुलांना येतो का? तो आला तर चरबी वाढणार नाही, मेद वाढणार नाही, मुलं स्थूल होणार नाही. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे 2 मुद्दे आहेत. तिसरा मुद्दा आहे त्याच्यावर संध्याकाळी चर्चा करणार. अन्नमय कोशाचा काय आहार त्याची स्वतंत्र चर्चा करणार आहे. त्यामुळे झोप, खेळ आणि आहार हे 3 मुद्दे जे आहेत त्याच्यावर पालकांनी सगळ्याच आई बाबांनी फोकस केलं पाहिजे. ज्यामुळे त्याची ही सगळी कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत, विशेषतः 3 कर्मेंद्रिय आहेत त्या अधिक सक्रिय होतील. पाय, हात आणि वागेंद्रिय. वाणी, बोलणं शुद्ध, स्वच्छ, बरोबर ना? असं पाहिजे ना मुलांचं. एवढं बोलून चालेल नाही. त्यामुळे ही 3 कर्मेंद्रिय. 4थं आणि 5वं
मूलद्वार आणि मूत्र त्याच्या स्नायूवर नियंत्रण आलं, म्हणजे मग अन्नमय कोश नीट विकसित झाला आहे. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं झालंय का अन्नमय कोश नीट विकसित झालाय? नक्की बघूया बघूया का? माझ्यापासून सुरुवात. आता तुम्हाला उत्तिष्ठ अशी आज्ञा मिळेल. उठायचं, पण पण हात टेकायचे, पाय टेकायचे. हो, हातपाय, हा मला वाटतं की मला ऐकायला हातपाय टेकायचे नाही, तर पाय टेकायचे, हात टेकायचे. मी पहिले करून दाखव. तुम्ही म्हणा तुम्ही खुर्चीवर बसा आणि आम्हाला काही इतका वेळ बसायला लावलंय आणि तुम्ही सांगा आम्हाला उठायला. हा, मीच आज्ञा देईन तर तुम्ही बघा जमतंय का. म्हणजे आपला अन्नमय कोश आपल्याला सुरुवात केली पाहिजे ना. हा, मी बसून दाखवतो आणि बसायचं, छान पैकी बसाच राहा तुम्ही भांडे घालून. ठीक आहे, बरोबर. हात समोर ठेवायचे आणि उठायचं. मी दाखवतो माझ्यासाठी उत्तिष्ठ, हात न टेकता पण बोलायचं. मी बघतो मी आज्ञा देणार आहे. 14 मिनिटं मी जरा तयारीत राहा, म्हणजे सगळे प्राण आणा ऐकले. प्राण म्हणजे काय त्याच्या उद्या आपण चर्चा करू. ठीक आहे, 14 उत्तिष्ठ.